आपण नमस्कार. आपण काय बघत होतो सांगा? पॉवर अँड पॉलिटिक्स हे आपलं युनिट बघत होतो. यामध्ये दोन भाग आहेत. पॉवर हा एक भाग आहे आणि सेकंड भाग आहे पॉलिटिक्स. या पुस्तकात पॉवरपेक्षा पॉलिटिक्सवरच जास्त दिले, कारण असं म्हटलं जातं की पॉवरपेक्षा पॉलिटिक्सच खूप महत्त्वाचं ठरतं. आपल्याकडे जी पॉवर आहे त्याच्यापेक्षा असं आहे, खरं आहे की पॉलिटिक्सचा वापर करावाच लागतो. पुस्तकात दिलेलं आहे की बरेच जण म्हणतील की पॉलिटिक्स करणं, संघटनेमध्ये आपण काम करत असताना आपण पॉलिटिक्स करू नये. मात्र जनरली जर आपण प्रॅक्टिकली विचार केला तर चुकीचं आहे पॉलिटिक्स करणं, पण पॉलिटिक्स करावंच लागतं तरच आपण संघटनेत पुढे जाऊ शकतो. मात्र त्याच्यामध्ये तुम्हाला दोन प्रकारचे मी सांगितलेले बघा. लेजिटिमेट पॉलिटिक्स बिहेवियर हे चांगलं असतं, म्हणजे थोडं तरी चांगलं असतं, आणि इललेजिटिमेट म्हणजे अतिशय वाईट दर्जाचं. हे इललेजिटिमेट करू नये, लेजिटिमेट पॉलिटिक्स करावं. ओके, हे सगळं आपण बघितलेलं मागच्या लेक्चरमध्ये. आधी पॉलिटिक्समध्ये ही व्याख्या पुन्हा. इंटेन्शनली बिहेवियर. इंटेन्शनली म्हणजे मुद्दामून केलेलं बिहेवियर. ओके, मुद्दामून म्हणजे काय? एखाद्याची गाडी पंक्चर करणं, स्वतः जाऊन त्याची हवा सोडून देणं, हे काय झालं? इंटेन्शनली बिहेवियर झालं. असं चुकून झालेलं नाही. चुकून झालेलं म्हणजे काय? चुकून झालेलं म्हणजे तुमच्याकडनं समजा काय जात होता, चुकून ग्लास पडलं, ग्लासच्या काचा पडल्या, काचा टायरला लागल्या, टायर पंक्चर झाला. हे इंटेन्शनली नाही. इंटेन्शनली बिहेवियर म्हणजे कसं? मुद्दाम काचा फोडून टाकणं दुसऱ्याच्या रस्त्यात, याला म्हटलं आता इंटेन्शनली बिहेवियर दॅट आर द डिझाईन टू इनहान्स प्रोटेक्ट पर्सनल इन्फ्लुएन्सेस अँड सेल्फ इंटरेस्ट. स्वतः जो काय इंटरेस्ट आहे आणि इन्फ्लुएन्सेस आहेत ते काय करायला वाढवण्यासाठी किंवा त्यांचं संरक्षण करण्यासाठी जे काय आपण बिहेवियर करतो त्याला पॉलिटिक्स म्हटलं जातं. हे आपण सगळं बघितलेलं होतं. चला आता बघूया. इकडे ना एक वाक्य तुम्हाला दिलं, हे बघा. हे वाक्य आहे ना, या वाक्यातनं आपल्या पुस्तकाला काय सांगायचं देतं. ओके, हे वाक्य इकडे बघा. ऑर्गनायझेशनल पॉलिटिक्स आर इनवेटेबल. इनवेटेबल म्हणजे अपरिहार्य आहे. संस्थेमध्ये जे काय पॉलिटिक्स आहे ते पॉलिटिक्स करावंच लागतं. टू बी सक्सेसफुल मॅनेजर मस्ट हॅव सम बेसिक पॉलिटिकल स्किल. जर तुम्हाला संघटनेत काय सक्सेसफुल मॅनेजर व्हायचं आहे, कुठच्याही संघटनेत तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुमच्याकडे काहीतरी बेसिक पॉलिटिकल स्किल असल्याच पाहिजे. म्हणजे तुम्हाला थोडंफार तरी राजकारण करता आलं पाहिजे. अँड सेल्फ मॉनिटरिंग कॅपॅसिटी इफ दे हॅव सक्सीड अँड राईज टॉप इन द ऑर्गनायझेशन. तुम्हाला ऑर्गनायझेशनमध्ये टॉपवर जायचं असेल तर तुम्हाला बेसिक पॉलिटिक्स करता आलं पाहिजे. एकदम साधेबोळे राहिल्यात आमच्यासारखे तर काही होणार नाही. ओके, थोडंफार काहीतरी आपल्याला पॉलिटिक्सचं ज्ञान आलं पाहिजे, कारण आपल्याला वरवरची पोझिशनवर जावं लागतं. सगळ्यांकडे कॅपॅबिलिटी असते, क्षमता असते, मात्र आपल्याला आपली इमेज चांगली दाखवावी लागते. मी याच्यापेक्षा कसं चांगला आहे हे दाखवावं लागतं. ओके, काम तर सगळेच करतात, मात्र जो दाखवतो तो मोठा होतो, एवढं लक्षात ठेवा. चला, हा आपला मेन पॉईंट आहे बघा. पॉलिटिकल टॅक्टिक्स यूज्ड टू गेन पॉवर. ओके, टॅक्टिक्स म्हणजे युक्ती. कुठच्या युक्ती केल्या जातात पॉवर गेन करण्यासाठी? पहिले आहे सोशल एक्सचेंज. सोशल एक्सचेंजमध्ये काय येणार बघा, अतिशय सोपं आहे. सोशल एक्सचेंज म्हणजे काय माहिती आहे ना? मी तुमच्याशी बरा वागलो तर तुम्ही माझ्याशी बरं वागाल. ओके, किंवा आज मी ज्या पोझिशनवर आहे ना त्या पोझिशनचा मी तुमच्यासाठी वापर केला तर तुम्ही भविष्यात काय माझ्यासाठी वापर कराल. त्याला म्हटलं आता काय हे सोशल एक्सचेंज. उदाहरणार्थ मी आता कोण आहे? आमदार आहे समजा, आणि मग मी तुम्हाला बेनिफिट दिले असतील तुमच्या समुदायाला, तर तुमचा समुदाय भविष्यात मला मदत करेल हा जो विचार असतो याला म्हटलं आता काय? सोशल एक्सचेंज. उदाहरणार्थ बघा, आपल्या जे काय सध्या आपल्या राजकारणाचा आपण विचार केला तर राजकारणात बघा एखाद्या समुदायाला ना काही सुटी दिल्या जातात. ओके, त्यांना म्हणजे अशी मदत केली जाते. कशाला? जर यांना जर आपण मदत केली तर हे आपल्याला मदत करतील. जर आपण गणेश चतुर्थी हिंदू धर्माचा सण आहे तेव्हा मोठमोठे बॅनर लावले तर त्या लोकांना, हिंदू धर्माच्या लोकांना बरं वाटेल की गणेश चतुर्थीला यांनी बॅनर लावले, आपला माणूस आहे, वोट करायला पाहिजे. मुसलमान लोकांची समजा, मुस्लिम लोकांची, मग तेव्हा काय केलं आपण? तिकडे बॅनर लावले, मग त्यांना बरं वाटेल, हा आपला माणूस आहे. म्हणजे अशा प्रकारचं. किंवा गणेश चतुर्थी आहे तेव्हा आपण काय केलं? त्यांना आपलं काहीतरी अगरबत्तीची पुढे वाटले मोफत, किंवा आणि काय वाटलं. मुस्लिम धर्माचे सण असतील तर तसं काय वाटलं, तर मग लोकांना वाटतं की हा आपला माणूस आहे. त्याला म्हटलं आता सोशल एक्सचेंज. बघा हा काय म्हटलंय, इट इज द बेस्ट ऑन द प्रिन्सिपल ऑफ द रेसिप्रोसिटी. रेसिप्रोसिटी म्हणजे काय?
की आपण ना बघा, रेसिप्रोसिटीचा अर्थ तुम्हाला मी सांगतो लगेच. ओके, रेसिप्रोसिटी म्हणजे काय सांगा, देवाणघेवाण. देवाणघेवाणीचं प्रिन्सिपल, वन्स डज द फेवर टू अदर सो दॅट अ पर्सन इज द अंडर अँड ऑब्लिगेशन इज एक्सपेक्टेड टू रिटर्न द फेवर इन द ड्यू कोर्स. म्हणजे समजा यामध्ये काय सांगितलं की तुम्ही ज्याला फेवर दिला तो माणूस भविष्यात तुम्हाला फेवर देईल. याला काय म्हटलं आता, प्रिन्सिपल ऑफ रेसिप्रोसिटी म्हणजे देवाणघेवाण. वन्स डज अ फेवर टू अदर, जो दुसऱ्याला फेवर देतोय, सो दॅट द पर्सन इज अंडर द ऑब्लिगेशन. म्हणजे मी शिक्षक असताना तुम्हाला फेवर दिला, काहीतरी मदत केली, मग विद्यार्थी पण मला मदत करतील. इट इज द एक्सेप्टेड टू रिटर्न द फेवर इन द ड्यू कोर्स. ओके, सोशल एक्सचेंज इम्प्लाय दॅट इफ यू विल डू समथिंग फॉर मी आय विल डू समथिंग फॉर यू. सोशल एक्सचेंजमध्ये हेच सांगितलं तुम्हाला, तुम्ही माझ्यासाठी काहीतरी केलं तर मी तुमच्यासाठी काहीतरी करेल. खूप सोपं आहे ना. अ कॉमनली यूज टॅक्टिक इज टू डिस्क्राईब IOUs, दॅट इज डुईंग फेवर फॉर अदर इन द होप दॅट दिस फेवर विल बी रिटर्न इन टाइम ऑफ नीड. जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा लोक तुम्हाला मदत करतील. याला म्हटलं आता सोशल एक्सचेंज. त्यामुळे राजकारण हे कसं केलं जातं सांगा, राजकारण करताना सोशल एक्सचेंजमध्ये. आता मी शिक्षक असताना मी विद्यार्थ्यांना काय देण्याचा प्रयत्न करेल, बेनिफिट देण्याचा प्रयत्न करेल. आणि त्याचा बेनिफिट म्हणजे मला काय भेटेल सांगा, एक प्रकारचं पॉलिटिक्सच आहे ना. म्हणजे विद्यार्थ्यांना मी काय देणार, कुठच्या तरी स्पर्धांना वगैरे मोटिवेट करेन किंवा काय करेन. ओके, हे चांगलं पॉलिटिक्स आहे. अशा प्रकारे केलं तर उद्या जेव्हा चांगला शिक्षक कोण किंवा जे काय आपलं हे होतं, माझं इव्हॅल्युएशन करायला मुलांना शेवटी दिलं जाईल, तेव्हा मुलं मला काय करतील, चांगला शिक्षक म्हणून मार्क्स घालतील. कशाला, सरांनी आम्हाला मोटिवेट केलं होतं. भले मी लेक्चर घेतले नसतील, समजा मी लेक्चर घेतो पण घेतले नसतील तरी मुलं काय सांगतील, हां सर चांगले लेक्चर घेतात. ओके, म्हणजे ही बेसिक गोष्ट असते की यालाच म्हटलं जातं पॉलिटिक्स. ओके, आणि बऱ्याच वेळा हे असं घडतं, एखादा खूप चांगल्या प्रकारे मेहनत करतो मात्र तो विद्यार्थ्यांना ओरडत असतो, असा शिक्षक विद्यार्थ्यांना आवडत नाहीत. आणि ते मग त्याला जेव्हा त्याचं काय इव्हॅल्युएशन होतं शिक्षकाचं ना, फीडबॅक फॉर्म, तेव्हा त्या शिक्षकाला ते निगेटिव्ह मार्क देतात. कशाला, हा मला ओरडत असतो. आणि एखादा असा मजा करणारा असतो, त्याला चांगले मार्क, चांगला फीडबॅक दिला जातो. समजलं, लेक्चर कधी घेत नाही, जा मैदानात जा खेळा, अशा शिक्षकांना चांगले मार्क घातले जातात. आणि जो मनापासून लेक्चर घालतो हा कधीच खेळायला सोडत नाहीत, म्हणून त्याला कमी घातले जातात. हे पण एक प्रकारचं काय आहे, पॉलिटिक्स आहे. ओके, समजायला पाहिजे शिक्षकांना की विद्यार्थ्यांची मनोवृत्ती कशी आहे, कधीतरी त्यांना सूट द्यायला पाहिजे, कधीतरी रागावलं पाहिजे, सगळ्या गोष्टी वापरल्या पाहिजेत. ओके, बेसिकली या गोष्टी असतात. म्हणजे माझा जो काय अभ्यास आहे सोशल एक्सचेंजचा तो असा आहे की विद्यार्थ्यांना 0 लेक्चर घेणाराही शिक्षक, म्हणजे एकही लेक्चर घेत नाही असाही शिक्षक आवडत नाही, आणि कंटिन्यू दिवसभर फक्त त्यांना ओरडत राहतो असाही शिक्षक आवडत नाहीत. त्यांना शिक्षक आवडतो, शिक्षकांनी लेक्चर पण घेतले पाहिजेत, त्याच्यानंतर थोडीफार त्यांना सूट पण दिली पाहिजे, असा जो काय शिक्षक असतो मीडियम, तो आवडतो. एकदम स्ट्रिक्टही आवडत नाही आणि काहीच काम करत नाही असा पण आवडत नाही, असं सोशल एक्सचेंज असतं. हे पण एक प्रकारचं काय आहे, पॉलिटिक्स आहे. समजलं, वाईट पॉलिटिक्स नाही आहे, चांगलं. विद्यार्थी कसा आहे काय आहे ते समजलं पाहिजे. पुढे काय, आयडेंटिफिकेशन विथ हायर अथॉरिटी. हायर अथॉरिटी बरोबर काय करणे, आपली म्हणजे आपण जे काय काम करतो आपली स्वतःची त्यांच्यासमोर काय करणं, चांगलं इम्प्रेशन देणं की मी चांगलं काम करतो. पॉलिटिकल टेक्निक्स अटॅच वन सेल्फ विथ द सम पॉवरफुल अँड सक्सेसफुल पर्सन इन द ऑर्गनायझेशन. सगळ्यात महत्त्वाचं पॉलिटिक्सचं टेक्निक हेच आहे. एवढंच लक्षात ठेवा, पहिलंच वाक्य आणि एवढंच परीक्षेला लिहा की यामध्ये काय केलं जातं, संघटनेमध्ये जो कोण पॉवरफुल आहे, तुमचं सिनियर मॅनेजर असतील किंवा मेंटर असतील किंवा डायरेक्टर असतील, त्यांच्यामध्ये तुमची प्रतिमा काय करायची, चांगली करायची. हे म्हणजे आयडेंटिफिकेशन विथ हायर अथॉरिटी. त्या व्यक्तीबरोबर तुमची काय करायची, ओळख करायची. ओके, समजलं ना. आयडेंटिफिकेशन विथ हायर अथॉरिटी म्हणजे काय ते समजलं ना, की आपला बॉस आहे त्याच्या नजरेत मी कसं चांगला होईल याच्यासाठी आपण पॉलिटिक्स करत राहायचं. त्याला म्हटलं आता आयडेंटिफिकेशन विथ हायर अथॉरिटी. चांगल्या प्रकारे तुम्ही पॉलिटिक्स करून तुमची इमेज चांगली दाखवू शकता की मी चांगला आहे म्हणून. ओके, पुढचं काय आहे, सिलेक्टिव्ह सर्व्हिस. यामध्ये काय केलं जातं सांगा, सिलेक्टिव्ह सर्व्हिस म्हणजे काय, सर्व्हिस देताना कोणाला सर्व्हिस द्यावी याचा विचार केला जातो. जे आपले काय असतात सांगा, आपले जो कोण फेवरमधले एम्प्लॉई असतात त्यांना इकडे काय दिलं जातं, सर्व्हिस दिली जाते. का, कारण बाकीच्यांना पण समजावं की हा माझ्याशी चांगला वागतोय म्हणून याला मी चांगली सर्व्हिस देतो. तुम्हाला जर चांगली सर्व्हिस पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी चांगले वागा. उदाहरणार्थ समजा तुमचा एखादा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही तो घेऊन कोणाकडे गेलात, संस्थेमध्ये असे वेगवेगळे क्लार्क लोक असतात, अशा क्लार्क लोकांकडे तुमची समस्या घेऊन गेलात तर क्लार्क लेक सांगेल हो करतो काम, एक 3-4 दिवस लागतील, 3-4 दिवसात काम होईल. मात्र तोच क्लार्कच्या सपोर्टर असेल तर त्याचं काम, हा तुमचं काम करायचं आहे का,
लगेच चला 5 मिनिटात करून देतो, चला हे काम झालं. ओके. आणि तेव्हा तुम्ही आणि तुमचे मित्र जेव्हा गोष्टी कराल ना, 2 एम्प्लॉई, की काम झालं रे, हो माझं झालं, 5 मिनिटात करून दिलं, मला 3 दिवसात करून देतो सांगितलं, ते पण याच्या जर फेवरमध्ये राहिलो तर आपल्याला बेनिफिट भेटेल, नाहीतर आपल्याला उशीर होईल. ओके. याला म्हटलं आता सिलेक्टिव्ह सर्व्हिस. समजलं ना? सिलेक्टिव्ह सर्व्हिस म्हणजे माझ्या फेवरमध्ये जो माणूस आहे, पेमेंट काढायचं असेल, मी मॅनेजर असेल, मी काय करणार, माझा जो कोण एम्प्लॉई असेल त्याचं लगेच पेमेंट काढणार, आणि दुसऱ्याचं असेल त्याला हो मी विसरलो, उद्या काढतो, परवा काढतो, अशा प्रकारची भाषा वापरणार. बघा, इन दिस टॅक्टिक द एम्प्लॉई गिव्ह सर्व्हिस सिलेक्टिव्ह टू हिज सपोर्टर. आपलं फॉर एक्झाम्पल, द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर क्विकली सॉल्व द प्रॉब्लेम वन एम्प्लॉई बट टेक मोर टाईम टू अटेंडिंग टू सिमिलर प्रॉब्लेम्स ऑफ अदर एम्प्लॉई. आपला जो कोण फेवरमधला एम्प्लॉई असेल त्याचे प्रॉब्लेम पाठायचे, मात्र जो फेवरमध्ये नसेल त्याचे प्रॉब्लेम मात्र सोडवायचे नाही, त्याला उशीर लावायचा. ओके. पुढचं बघा, पुढचं आहे कंट्रोल ऑफ इन्फॉर्मेशन. हे पण एक पॉलिटिकलचं टेक्निक आहे. कंट्रोल ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे काय, इन्फॉर्मेशनवर आपला कंट्रोल. म्हणजे मला माहिती मिळाली, आता मला माहिती मिळाली ॲज अ एम्प्लॉई म्हणून, मी मॅनेजरला पोचवायची किंवा नाही, की तिला सांगायचं मला मिळालीच नव्हती, असं केलं जातं. म्हणजे बऱ्याच वेळा काय केली जाते, विथ हेल्ड केली जाते. म्हणजे काय, माहिती अशी आपल्याकडेच फक्त ठेवली जाते. विथ हेल्ड म्हणजे स्वतःजवळ ठेवणे. बघा, इन्फॉर्मेशन इज द लाईफ बर्ड ऑफ ऑर्गनायझेशन. इन्फॉर्मेशनचं लाईफ बर्ड काय आहे, हे आहे, इन्फॉर्मेशन आहे. द फंक्शन ऑफ ऑर्गनायझेशन डिपेंड अपॉन द अवेलेबिलिटी ऑफ रिलेव्हंट इन्फॉर्मेशन. ओके. ऑर्गनायझेशनमध्ये किती चांगलं काम होईल ते इन्फॉर्मेशनवर अवलंबून असतं. कंट्रोलिंग इन्फॉर्मेशन बिकम पॉलिटिकल टॅक्टिकल. इन्फॉर्मेशन कंट्रोल करायची. बऱ्याच वेळा इन्फॉर्मेशन कॅन बी विथ हेल्ड, म्हणजे आपल्याकडेच ठेवायची, दुसऱ्यांना द्यायचीच नाही. दुसऱ्यांना कधी द्यायची, आदल्या दिवशी द्यायची. ओके. फॉल्स स्पेड म्हणजे चुकीची इन्फॉर्मेशन द्यायची. डिस्ट्रॉय म्हणजे ती इन्फॉर्मेशनच नष्ट करायची. अशा प्रकारची पण पॉलिटिकल टेक्निक्स यूज केल्या जातात. ओके. पुढचं आहे काय, अलायन्स. अलायन्स म्हणजे काय सांगा, अलायन्स म्हणजे आपली संघटना. ओके. बघा, इन दिस पॉलिटिकल्स हू टू इंडिव्हिज्युअल हू आर द बेसिकली पॉवरफुल फ्रॉम अन अलायन्स. 2 पॉवरफुल माणूस असतात, ते 2 पॉवरफुल माणूस काय होतात, एकत्र येतात, सो दॅट दे बिकम पॉवरफुल इनफ इन इन्फ्लुएन्स अदर. त्यामुळे ते एवढे पॉवरफुल होतात की ते दोघे जे सांगतील ते सगळ्यांना ऐकावं लागतं. फॉर एक्झाम्पल, सेल्फ मॅनेजर आणि फायनान्स मॅनेजर जर एकत्र आले तर जास्तीत जास्त फंड कोणाला भेटेल, ते दोघी काय दोघी सांगणार की फायनान्स महत्त्वाचा आहे, फायनान्सवाला सांगणार, सेल्सवाला सांगणार, दोघी सांगणार काय फायनान्सही महत्त्वाचं आहे आणि सेल्स पण महत्त्वाचं आहे. त्यामुळे दोघांनाही याचे काय भेटणार, बेनिफिट भेटणार. याच्यासाठी अलायन्स पण केलं जातं. म्हणजे पॉलिटिक्स करणं खूप महत्त्वाचं आहे. कशाला, तुम्ही 2-3 एम्प्लॉईनी एकत्र सांगितलं हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, तर समोरच्याला काय माहीत असतं, मॅनेजरला आपल्या, त्याला म्हणावं लागतं हे बरोबर आहे. 2-3 जण सांगतात ना, 100 लोक ओरडून एक गोष्ट सांगत असतील तर ती सत्य मानली जाते. पुढचं आहे काय, हा एक बेनिफिट भेटतो, अलायन्स करता येते पॉलिटिक्समुळे. पुढे आहे काय, नेटवर्किंग. द एम्प्लॉई ट्राय टू डेव्हलप फ्रेंडशिप ऑर पर्सनल कॉन्टॅक्ट विथ इन्फ्लुएंशियल पर्सन. फॉर एक्झाम्पल, द मॅनेजर जॉईन द सेम क्लब ॲज हिज बॉस. नेटवर्किंग म्हणजे काय, बऱ्याच वेळा पॉलिटिक्स करण्यासाठी ना आपला बॉस ज्या पक्षाचा आहे, समजा ज्या पक्षाचं बेनिफिट घेतो, किंवा एखाद्या तो रोटरी क्लबचं काम करत असेल, सामाजिक संस्थेचं, तर आपण पण त्या संस्थेमध्ये आपण जॉईन व्हायला पाहिजे. मग सरांना काय वाटेल, आपला जो कोण बॉस आहे त्याला, अरे हा पण रोटरीचा काम करतो, मी पण रोटरीचा करतो, हा पण NSS वाला आहे, मी पण NSS वाला आहे. मग दोघांमध्ये चांगलं बॉन्डिंग होईल आणि बॉस याला बेनिफिट देईल. हे पॉलिटिक्सचं काय टेक्निक आहेत, या चांगल्या पद्धती आहेत. अशा प्रकारे पॉलिटिक्स करावं लागतं जर संघटनेत पुढे व्हायचं असेल तर. ओके. या बेसिक गोष्टी आहेत. म्हणजे तो समजा तो जर कायमचा देवळात जात असेल, आपण पण देवळात जायचं, आपला बॉस मंदिरात जातो, आपण पण मंदिरात जायचं. कशाला, मग बॉसला समजेल काय हा पण देव भक्त आहे, आपण याला मदत करायला पाहिजे. मग सेम असं हे काय झालं, एक पॉलिटिक्स करण्याचं, राजकारण करण्याचं तंत्र झालं. ओके. पुढे आहे पॉवर अँड स्टेटस सिम्बॉल्स. इन दिस टॅक्टिक हा असं असतो, द एम्प्लॉई ट्राय टू इम्प्रेस अदर बाय एक्वायरिंग सिम्बॉल दॅट एम्प्लॉय पॉवर अँड स्टेटस. फॉर एक्झाम्पल, दॅट मॅनेजर रिलीजियस फर्निश इज चेंबर. ओके. यामध्ये काय केलं जातं, बऱ्याच वेळा तुम्हाला काय करावं लागतं, इम्प्रेस दुसऱ्यांना करायला तुम्हाला स्टेटसचा सिम्बॉल, म्हणजे बघा, तुम्हाला गाडी वगैरे चांगली घ्यावी लागते, तुम्हाला काय करावं लागतं, फर्निश करावं लागतं आपलं चेंबर चांगलं. त्यामुळे इतरांवर काय पडतो, आपला प्रभाव पडतो आणि सगळेजण तुमचे ऐकतात. म्हणजे तुमचं एखादं समजा काय आहे, संघटनेमधलं ऑफिस आहे, तुम्ही जास्त सेल्स करता, हे कस्टमरला दाखवा, म्हणजे विमा काढता.